तर पहा मुलांना, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. मी याच्यापेक्षा जास्त मेहनत करून तुमच्यासाठी अजून चांगलं तुमच्या लक्षात कसं राहील आणि तुम्हाला एक्झामसाठी कशी मदत होईल तेवढे मी खूप चांगले प्रयत्न करणार आहे तुमच्यासाठी. फक्त तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. चला, मी जास्त टाईमपास न करता डायरेक्ट MCQला सुरुवात करते. हे MCQ तुमच्या परीक्षेसाठी अति महत्त्वाचे काढलेले आहेत मी. तुम्ही परीक्षेला एवढे जरी MCQ करून गेलात, कमीत कमी थेअरी रीड करून हे MCQ जर रीड करून गेलात तरी तुमचा पेपर आउट ऑफ 14 क्वेश्चन्समधले तुम्ही 13+ क्वेश्चन सोडवू शकता. मी असे MCQ काढलेले आहेत. फक्त माझं लेक्चर तुम्ही रोज पाहत चला एक्झामपर्यंत. ठीक आहे, चला आपण स्टार्ट करू. विच बॅक्टेरिया कॉज ट्युबरक्लोसिस. आणि मी माहिती आहे का, मराठीमध्ये पण क्वेश्चन लिहिलेला आहे तुमच्यासाठी. ठीक आहे, पहिला क्वेश्चन पाहू. विच बॅक्टेरिया कॉजेस ट्युबरक्लोसिस. ट्युबरक्लोसिस कोणत्या बॅक्टेरियामुळे होते? ऑप्शन ए स्टॅफायलोकोकस ऑरिस, ऑप्शन बी स्ट्रेप्टोकोकस पायोजिन्स, ऑप्शन सी मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्लोसिस आणि ऑप्शन डी ई कोलाय. तर काय, ट्युबरक्लोसिस कोणत्या बॅक्टेरियामुळे होते? काय आहे याचं करेक्ट आन्सर? करेक्ट आन्सर इज मायकोबॅक्टेरियल ट्युबरक्लोसिस. ओके, मायकोबॅक्टेरियल ट्युबरक्लोसिस याच्यामुळे काय होतं? ट्युबरक्लोसिस. विच बॅक्टेरिया कॉज ट्युबरक्लोसिस. तर या मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्लोसिस या बॅक्टेरियामुळे ट्युबरक्लोसिस होतो. ट्युबरक्लोसिस म्हणजेच काय आहे? TB. ठीक आहे, चला ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. पहा, मी आणि ट्रिक्स पण लिहिलेली आहे. प्रत्येक प्रश्नाखाली मी ट्रिक्स लिहिलेली आहे तुमच्या लक्षात राहण्यासाठी. TB म्हणजे ट्यूब आणि त्याच्या पुढे लिहिले मायको ट्यूब्स म्हणजे मायको ट्युबरक्लोसिस. त्यानंतर ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया हॅव विच कॅरेक्टरिस्टिक. तर ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियाचे कोणते वैशिष्ट्य असतात? पहा, मी मराठीमध्ये खूप व्यवस्थित आणि छान लिहिलेलं आहे आणि ट्रिक्ससुद्धा लिहिलेल्या आहेत मी. नंतर पहा, ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियाचे काय कॅरेक्टरिस्टिक आहेत? तर बघा, थिन पेप्टायडोग्लायकॅन प्लस आउटर मेम्ब्रेन, ऑप्शन बी ॲसिड फास्ट वेल, ऑप्शन सी थिंक पेप्टायडोग्लायकॅन आणि ऑप्शन डी नो सेल वॉल. करेक्ट आन्सर इज व्हॉट? तर याचा करेक्ट आन्सर काय असणार आहे? थिन पेप्टायडोग्लायकॅन आउटर मेम्ब्रेन. ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. तर पहा, ग्राम निगेटिव्ह याच्यावर ट्रिक्स पण दिलेली आहे. पहा खाली, निगेटिव्ह लक्षात ठेवायचं आपल्याला. थिन प्लस आउटर, थिन आउटर ग्राम असं लक्षात ठेवा. थिन प्लस आउटर, थिन आउटर ग्राम, दॅट इज ग्राम निगेटिव्ह कसे आहेत? एकदम थिन पेप्टायडोग्लायकॅन प्लस आउटर मेम्ब्रेन. त्यानंतर पहा, विच बॅक्टेरियम कॉजेस कॉलेरा. तर तुम्हाला माहिती आहे कोणता बॅक्टेरिया कॉज करतो कोलेरा. कोलेरा कोण तयार करतो? ऑप्शन एक शिजेला डिसेंट्रीज, ऑप्शन बी विब्रिओ कोलेरा, ऑप्शन सी ई कोलाय आणि ऑप्शन डी सॅल्मोनेला टायफी. तर काय असणार याचं करेक्ट आन्सर? काय क्वेश्चन विचारला होता? विच बॅक्टेरिया कॉज कॉलेरा. तर कॉलेरासाठी कोणता बॅक्टेरिया आहे? तर विब्रिओ कोलेरा. नेक्स्ट क्वेश्चन. विच बॅक्टेरिया प्रोड्यूस एंडोस्पर्म. एंडोस्पर्म कोण तयार करणारे बॅक्टेरिया कोणते? विच बॅक्टेरिया प्रोड्युसेस एंडोस्पर्म्स. तर एंडोस्पर्म तयार करणारे बॅक्टेरिया कोणते आहेत? ई कोलाय, ऑप्शन बी स्टॅफायलोकोकाय, ऑप्शन सी क्लॉस्ट्रिडियम आणि ऑप्शन डी मायकोबॅक्टेरिया. तर कोणते बॅक्टेरिया एंडोस्पर्म्सला तयार करतात? सांगा, कोणते बॅक्टेरिया एंडोस्पर्मला तयार करतात? तर एंडोस्पोर्सला तयार करणारे बॅक्टेरिया क्लॉस्ट्रिडियम बेसिलस. ओके, काय करेक्ट आन्सर? याचं करेक्ट आन्सर जे आहे ऑप्शन सी क्लॉस्ट्रिडियम बेसिलस इज द बॅक्टेरिया प्रोड्युसेस एंडोस्पर्म. आणि लक्षात ठेवण्यासाठी सी क्लॉस्ट्रिडियम बेसिलस एंडोस्पर्म. फक्त याच्यामध्ये डी नाही आहे, तर ए झालं, बी सी डी नाही, तर एंडोस्पर्म्स.
क्लोस्ट्रिडियम बेसिलस एंडोस्पर्म्स. ट्रिक्स काय लिहिली आहे पहा, सी प्लस बी म्हणजे क्लोस्ट्रिडियम प्लस बेसिलस, CB पासून BC पासून काय तयार होते, स्पोर्सचं कॉम्बिनेशन होते असं लिहिलेली आहे. ट्रिक्स एवढ्या काही जमल्या नाही त्या, तुम्हाला समजत नसतील त्या पहा तरी. ग्राम पॉझिटिव्ह कोकाय इन क्लस्टर इज युजली का, ते क्लस्टरमध्ये ग्राम पॉझिटिव्ह कोकाय कोणते आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. क्लस्टरमध्ये ग्राम पॉझिटिव्ह कोकाय कसे ओळखणार तुम्ही, तर पहा ऑप्शन ए एन्ट्रोकोकस, स्टॅफायलोकोकस, नेझारिया आणि स्ट्रेप्टोकोकस. कशाने सांगितले, क्लस्टर, आणि ज्यावेळेस क्लस्टर फॉर्म विचारते त्यावर काय असतं, त्याचं आन्सर स्टॅफायलोकोकाय. पहा करेक्ट आन्सर आहे का ते, हां स्टॅफायलोकोकाय इज द करेक्ट आन्सर. क्लस्टर फॉर्म असेल तर स्टॅफायलोकोकायची ट्रिक्स पाहता, हे पहा तुमच्या लक्षात राहील अशी. क्लस्टर म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की असे खूप सारे एका ठिकाणी ग्रेप्स वगैरे आता आहेत तर एका ठिकाणी असे खूप सारे असतात, त्याला काय म्हणतात, याला काय म्हणतात, क्लस्टर. तर जसं की स्टाफ आपला कसा असतो, स्टाफ एकासारखाच असतो ना सगळं स्टाफ. तर पहा इथे ट्रिक्स लिहिली आहे मी, स्टाफ कसा असतो, क्लस्टर टुगेदर, आणि त्याच्यावरून हे स्टॅफायलोकोकाय म्हणजे स्टाफ असं लक्षात ठेवू शकता. अशा ट्रिक्स आहेत की ग्राम पॉझिटिव्ह कोकाय क्लस्टरमध्ये फॉर्म असणारा कोणता आहे, तर स्टाफचं स्टॅफायलोकोकस. त्यानंतर ग्राम पॉझिटिव्ह कोकाय इन चेन्स इज युजली, चेनमध्ये ग्राम पॉझिटिव्ह कोकाय कोणते असतात, कशामध्ये विचारलं इथे, चेन्समध्ये विचारलंय ग्राम पॉझिटिव्ह कोकाय इन चेन्स. तर चेनमध्ये जर विचारलं तर काय असणार आहे पहा, करेक्ट आन्सर ऑप्शन ए नेझरिया, ऑप्शन बी स्ट्रेप्टोकोकस, ऑप्शन सी स्टॅफायलोकोकस आणि ऑप्शन डी एन्ट्रोकोकस. तर काय असणार आहे करेक्ट आन्सर पहा, याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे तर स्ट्रेप्टोकोकस. कसं लक्षात ठेवणार याच्यावर पण ट्रिक्स आहे पहा. ग्राम पॉझिटिव्ह कोकाय इन चेन युजली चेन्समध्ये ग्राम पॉझिटिव्ह कोकाय हे स्ट्रेप्टोकोकस दिसतात. आता पहा स्ट्रेप्टोकोकस या नावावरून स्ट्रिप लक्षात येते तुम्हाला, आणि स्ट्रिप्स कशा असतात, अशा चेन फॉर्ममध्ये असतात स्ट्रिप्स, म्हणून स्ट्रिप्स चेन, त्याच्यापासून काय फॉर्म होते, स्ट्रेप्टो. कळालं, हे बघा हे स्ट्रिप्स, अशा स्ट्रिप्स असतात लांब लांब, चेन फॉर्म्समध्ये आहेत आणि त्याच्यापासून काय होते मग स्ट्रेप्टो. स्ट्रेप्टो चेन फॉर्म्समध्ये असतो आणि त्याच्यापासून स्ट्रीप, तर काय होणार स्ट्रीप चेन स्ट्रेप्टो, स्ट्रेप्टोकोकस. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विच बॅक्टेरियम कॉजेस टायफॉइड फेवर. आता हे सगळ्याला माहिती आहे, कोणत्या बॅक्टेरियामुळे टायफॉइडची ताप येते, काय आहे याचं आन्सर, ऑप्शन ए विब्रिओ कोलेरा, ऑप्शन बी ई कोलाय, ऑप्शन सी सॅल्मोनेला टायफी, ऑप्शन डी शिजेला. तर पहा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी सॅल्मोनेला टायफी, ज्यामध्ये सॅल्मॉन फिश आहे ज्याच्यामुळे टायफॉइड वॉटर अशी ट्रिक्स होती. विच बॅक्टेरिया आर ॲसिड फास्ट. कोणते बॅक्टेरिया आहेत ॲसिड फास्ट, सगळ्यांनाच माहिती आहे टीबीचे मायकोबॅक्टेरियम जो आहे ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर मायकोबॅक्टेरियम. ओके, माय टीबी ॲसिड फास्ट. विच बॅक्टेरियम कॉज डिफ्थेरिया. आता डिफ्थेरिया कोण कॉज करते, तर करेक्ट आन्सर काय आहे कॉर्निबॅक्टेरियम डिफ्थेरिया. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घ्या. विच बॅक्टेरियम कॉजेस ओफिंग कफ. आता ओफिंग कफ म्हणजेच काय, डांग्या खोकला, तर तो कोणता बॅक्टेरिया कॉज करतो ओफिंग कफ, तर मायकोबॅक्टेरिया असतो का टीबीचा, बोर्टेल पर्ट्युसिस म्हणजेच काय आहे बोर्टेला पर्ट्युसिस, त्यामध्ये बॅक्टेरिया कॉज ओफिंग कफ, हिमिओफिलस इन्फ्लुएन्झा आणि स्ट्रेप्टोकोकस. काय असणार आहे करेक्ट आन्सर आहे बोर्टेला पर्ट्युसिस. काय आहे करेक्ट आन्सर बोर्टेला पर्ट्युसिस हे आहे. हा कोणता बॅक्टेरिया आहे जो वोपिंग कफ कॉज करतो. वोपिंग कफ म्हणजेच पर्ट्युसिस, तर कोण कॉज करतो बोर्टेला पर्ट्युसिस. त्यामुळे करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी बोर्टेला पर्ट्युसिस काय करतो कॉज करतो वोपिंग कफ.
त्यानंतर 11 क्वेश्चन, विच बॅक्टेरिया कॉजेस टिटॅनस, तर कोणत्या बॅक्टेरिया काय कॉज करतात, टिटॅनस. ऑप्शन ए इकोलाय, क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी, ऑप्शन सी बेसिलस सीरियस आणि ऑप्शन डी स्टॅफायलोकोकस. काय असणार आहे करेक्ट आन्सर, कोणता बॅक्टेरिया विचारलाय कशाचा, या टिटॅनसचा विचारला इथे पहा टिटॅनसचा. तर मग इथं काय येणार, क्लॉस्ट्रिडियम टिटॅनस हेच इथे येणार. त्यानंतर 12 नंबरचा क्वेश्चन, विच बॅक्टेरिया कॉज बोट्युलिझम. आता बोट्युलिझम जे आहे ते कोणता बॅक्टेरिया कॉज करतो, तर बोट्युलिझम कॉज करायला कोणता बॅक्टेरिया आहे, ऑप्शन ए क्लॉस्ट्रिडियम बॉट्युलिनम. तर इथेच आहे, लगेच दिले बॉट्युलिझम म्हणजेच बॉट्युलिनम. तर करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर विच बॅक्टेरिया कॉज गॅस गँग्रीन. आता गॅस गँग्रीन कोण तयार करते, विच बॅक्टेरिया कॉज, कोणामुळे गॅस गँग्रीन हा होतो, मायकोबॅक्टेरियामुळे, इकोलाय, बेसिलस आणि क्लॉस्ट्रिडियम परफ्रिंजेस. तर याचं गॅस गँग्रीनचं करेक्ट आन्सर आहे क्लॉस्ट्रिडियम परफ्रिंजेस. ट्रिक्स पहा याच्यावर काय सांगितलेली आहे. तर गॅस काय आहे, काय क्वेश्चन विचारलं आपल्याला की गॅस गँग्रीन कोण तयार करते, तर ही जी गॅस गँग्रीन आहे काय आहे, गॅस म्हणजेच काय आहे, हे परफ्यूम, आणि परफ्यूम काय करते, परफ्रिंजेस. त्याचं लक्षात ठेवा. ग्राम निगेटिव्ह डिप्लोकोकाय कॉझिंग मेनिंजायटिस, म्हणजेच काय, मेनिंजायटिस करणारे ग्राम निगेटिव्ह डिप्लोकोकायस कोणते आहेत, ऑप्शन ए स्ट्रेप्टोकोकस, नेझारिया मेनिंजायटिस, स्टॅफायलोकोकस आणि बेसिलस. करेक्ट आन्सर काय, ऑप्शन बी नेझारिया मेनिंजायटिस इज द ग्राम निगेटिव्ह डिप्लोकोकाय. त्यानंतर विच बॅक्टेरियम कॉजेस शिझोलोसिस आणि बेसिलरी डिसेंट्री. बेसिलरी डिसेंट्री आणि शिझोलिसिससाठी कोणता बॅक्टेरिया कॉज करतो, तर त्याच्यासाठी आहे करेक्ट आन्सर काय आहे, त्याचं करेक्ट आन्सर काय आहे, शिझेलाचा विचारलं तर शिझोलोसिसने विचारलं तर शिझोला डिसेंट्री. करेक्ट आन्सर ऑप्शन बी. त्यानंतर 17 क्वेश्चन 16, विच बॅक्टेरिया कॉज प्लेग. प्लेग कोण कॉज करते, तर एर्नेना पेस्टी. ऑप्शन ए, ऑप्शन बी बेसिलस अँथ्रासिस, ऑप्शन सी सॅल्मोनेला आणि ऑप्शन डी विब्रियो. काय करेक्ट आन्सर, द करेक्ट आन्सर इज प्लेग इज कॉज्ड बाय एर्सिनिया पेस्टी. ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन, विच बॅक्टेरिया कॉज अँथ्रॅक्स. अँथ्रॅक्स कोणता बॅक्टेरिया कॉज करतो, क्लॉस्ट्रिडियम बेसिलस अँथ्रासिस. इथेच दिले पहा, बेसिलस अँथ्रासिस कॉज द अँथ्रॅक्स. नंतर विच बॅक्टेरिया प्रोड्यूस एंडोटॉक्झिन्स. एंडोटॉक्झिन्स तयार करणारे बॅक्टेरिया कोणते आहेत, एंडोटॉक्झिन्स तयार करणारे बॅक्टेरिया तर कोणते कोणते आहेत बघा. ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया जे आहेत, ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया जे आहेत ते काय आहेत, एक्झोटॉक्झिन तयार करणारे बॅक्टेरिया. एक्झोटॉक्झिन, टॉक्झिन्स म्हणजेच काय, डेंजर, तर त्याच्यासाठी ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. नंतर विच बॅक्टेरिया प्रोड्यूस एक्झोटॉक्झिन्स. एक्झोटॉक्झिन्स कोणते बॅक्टेरिया प्रोड्यूस करतात, ग्राम पॉझिटिव्ह. ग्राम पॉझिटिव्ह काय करतात, प्रोड्यूस करतात एक्झोटॉक्झिन्स. विच बॅक्टेरिया कॉजेस निमोनिया इन अडल्ट. अडल्टमध्ये जर निमोनिया झाला असेल तर ते कोण तयार करतं निमोनिया, मायकोप्लाझम, स्टाफायलोकोकस, हेमोफिलस इन्फ्लुएन्झा आणि लिजिओनिया. तर काय आहे करेक्ट आन्सर, याचं करेक्ट आन्सर आहे 20चं बी, स्टॅफायलोकोकाय निमोनिया. त्यानंतर विच बॅक्टेरिया कॉज युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन. युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन कोणत्या बॅक्टेरियामुळे होतो, तर करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए इकोलाय. त्यानंतर विच बॅक्टेरियम कॉजेस डिफ्थेरिया इन्फेक्शन. डिफ्थेरिया इन्फेक्शन कोण कॉज करते, कॉर्निबॅक्टेरियम. डिफ्थेरिया असते तर इथे नाही आहे तर तोच करतो असतो. त्यानंतर विच बॅक्टेरिया इज रिस्पॉन्सिबल फॉर नोसोकॉमियल इन्फेक्शन. तर नोसोकॉमियल म्हणजे जे काही हॉस्पिटलवर इन्फेक्शन होते त्याला नोसोकॉमियल इन्फेक्शन म्हणतात. तर कोणता बॅक्टेरिया हा रिस्पॉन्सिबल आहे नोसोकॉमियल इन्फेक्शनसाठी,
तर त्याचा करेक्ट आन्सर आहे सुडोमोनास ओरिजिनोसा, ऑप्शन बी स्ट्रेप्टोकोकस, ऑप्शन सी मायकोबॅक्टेरियन, ऑप्शन डी बेसिलस एंथ्रॅक्सिस. द करेक्ट आन्सर इज सुडोमोनास एवरोजिनोसा that is responsible for non-scomial infection. कोण रिस्पॉन्सिबल आहे तर सुडोमोनास एवरोजिनोसा. विच बॅक्टेरिया कॉजेस मेनिंजाकोकल मेनिंजायटिस. तर कोणत्या बॅक्टेरिया कॉजेस हे कशाचे आहेत, मेनिंजायटिसचे, नेझरिया मेनिंजायटिसचे आहेत. त्यानंतर विच बॅक्टेरिया कॉज ओटिटिस मीडिया. तर कोणता बॅक्टेरिया यूज केला जातो ओटिटिस मीडियासाठी. तर ऑप्शन ए हेमोफिलस, इकोलाय, बेसिलस आणि स्टॅफायलोकोकाय. तर कोणता बॅक्टेरिया कॉज केला जातो ओटिटिस मीडियमसाठी. तर करेक्ट आन्सर आहे हेमोफिलस इन्फ्लुएंजा. विच बॅक्टेरिया कॉज स्कारलेट फेवर. तर स्कारलेट फेवर जे आहे तो कोणता बॅक्टेरिया कॉज करतो. ऑप्शन ए स्ट्रेप्टोकोकस, पायोजिन्स, स्टॅफायलोकोकस, मायकोबॅक्टेरियम आणि कॉर्नी बॅक्टेरियम. करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए स्टॅफायलोकोकस पायोजिन्स. त्यानंतर विच बॅक्टेरिया कॉज बॉईल अँड अपसेन्स. कोणता बॅक्टेरिया कॉज करतो बॉईल्स, जाळतो आणि अपसेन्स. बॉईल, फोड आणि अपसेन्स कोण तयार करतं. तर करेक्ट आन्सर आहे स्टॅफायलोकोकस ऑरिस, ऑप्शन ए. नंतर विच बॅक्टेरिया कॉज लेप्रोसी. कुष्ठरोग कोण तयार करते तर मायकोबॅक्टेरियम लिप्रो, 28 सही आहे. नंतर विच बॅक्टेरिया कॉज ब्लड पॉयझनिंग. कोणतं बॅक्टेरिया काय करते, कॉज करते ब्लड पॉयझनिंग. स्टॅफायलोकोकाय. तर करेक्ट आन्सर काय स्टॅफायलोकोकल फूड पॉयझनिंग कोण तयार करतं. तर करेक्ट आन्सर इज स्टॅफायलोकोकस ओरिस जे आहेत त्याच फूड पॉयझनिंग तयार करतात. नंतर विच बॅक्टेरिया कॉजेस फूड पॉयझनिंग. बेसिलस टाईप. ते कोणते बॅक्टेरिया कॉज केले जातात कसे फूड पॉयझनिंग बेसिलसमध्ये. ऑप्शन ए बेसिलस सीरुसिस, स्टॅफायलोकोकस ओरिस, क्लोस्ट्रिडियम परफ्रिंजेस आणि इकोलाई. करेक्ट आन्सर बेसिलस सीरियो. विच बॅक्टेरिया कॉजेस लेगिओनोरिस डिसीज. कोणत्या बॅक्टेरियाचे हे कॉजेस आहेत लेगोनोरिया डिसीज. तर लेगोनेरिया डिसीज कोण तयार करते. ऑप्शन ए लिजोनेला, निमोफिलिया, स्ट्रेप्टोकोकस निमोनिया, मायकोप्लाझ्मा निमोनिया आणि हिमोफिलस इन्फ्लुएंजा जसं की लिओजेनल निमोनिया. विच बॅक्टेरिया कॉजेस वुंड इन्फेक्शन इन डायबेटिक. डायबेटिकमध्ये त्याला वुंड इन्फेक्शन होऊ शकते त्यामुळे डायबेटिक वुंड इन्फेक्शन कोण तयार करते. तर ऑप्शन ए सुडोमोनास एवरोजिनोसा. त्यानंतर 3 क्वेश्चन. विच बॅक्टेरिया कॉजेस गॅस्ट्रोएंटरिटिस इन इन्फेक्ट. तर काय आहे कोणता बॅक्टेरिया काय कॉज करतो गॅस्ट्रोएंटरिटिस इन इन्फंट्समध्ये. इकोलाय, विब्रिओ कोलाय, शिजेला आणि सॅल्मोनेला. तर ई कोलाय जे आहेत ते इझी डायग्राम इन्फंटचे असल्याने. विच बॅक्टेरिया कॉज ब्युबोनिक प्लेग. आता ब्युबोनिक प्लेग म्हणजेच कोण तयार करते तर ब्युबोनिक प्लेग एर्सेनिया पेस्टी. प्लेग जे आहे ते कोण तयार करते एर्सेनिया पेस्टी. विच बॅक्टेरियम कॉज निओनॅटल स्पेसिस. कोणता बॅक्टेरिया कॉज करतो निओनॅटल स्पेसिसचा. तर ऑप्शन ए इकोला, स्टॅफायलोकोका ऑरिस. तर करेक्ट आन्सर इज स्टॅफायलोकोकस ॲग्लॅटिस. त्यानंतर कोणता बॅक्टेरिया कॉज मेनिंजायटिस इन निओनेट्स. काय मेनिंजायटिस आहेत निओनेट्समध्ये. निओनेट्समध्ये मेनिंजायटिस कोण तयार करते असं विचारलेलं आहे. तर ऑप्शन ए स्ट्रेप्टोकोकस, इकोलाय, लिस्टेरिया आणि ऑल ऑफ द अबो. त्यानंतर विच बॅक्टेरिया कॉज ओन टिटॅनस जे आहे ते कोणतं बॅक्टेरिया ते कॉज करतं जखमा टिटॅनस कोण तयार करते. ऑप्शन ए क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी. त्यानंतर विच बॅक्टेरिया कॉज बोट्युलिझम इज इन्क्रीज्ड फूड. तर कोणता कॅन्ड फूड बोट्युलिझम कोण तयार करते. तर पहा ऑप्शन ए क्लॉस्ट्रिडियम बोट्युलिन, स्टॅफायलोकोकस ओरिस, बेसिलस सीरिसिस आणि इकोलाय. ज्यामध्ये क्लॉस्ट्रिडियम्स बोट्युलिन जो आहे तो काय करतो भांडण करून जाऊ शकतो. विच बॅक्टेरिया कॉजेस गँग्रीन इन डीप वोंड. डीप वोंड गॅस गँग्रीन कोण तयार करते
ऑप्शन ए क्लॉस्ट्रिडियम परफ्रिंजेस. आपल्याकडे फ्रीजच नाही आहे ना, म्हणून गॅस गॅंचेस डिपेंड्स ऑन वन वुंड क्लॉस्ट्रिडियम परफ्रिंजेस. त्यानंतर विच बॅक्टेरिया इज रिस्पॉन्सिबल फॉर द हॉस्पिटल ॲक्वायर्ड निमोनिया. तर सुडोमोनास एरोगेनोसा आणि तिथून लेटर नेऊन द्या असं सांगावं लागेल आपल्याला. 40 झाल्यानंतर 41 आहे. विच बॅक्टेरिया कॉजेस कम्युनिटी ॲक्वायर्ड निमोनिया. तर कोणता बॅक्टेरिया कॉजेस करतो कम्युनिटी ॲक्वायर्ड निमोनिया. स्टॅफायलोकोकस निमोनिया. त्याला निमोनियाच होतं ना मग, तर काय स्टॅफायलोकोकस निमोनिया. विच बॅक्टेरिया ग्राम पॉझिटिव्ह रेड फॉर्मिंग स्पोर्स. ग्राम पॉझिटिव्ह रॉड आणि स्पोर तयार करणारे बॅक्टेरियाज कोणते आहेत, तर ए आणि बी क्लॉस्ट्रिडियम आणि बेसिलस. त्यानंतर विच बॅक्टेरिया कॉजेस उपिंग कफ इन चिल्ड्रनमध्ये. जो उपिंग कफ आहे तो पर्ट्युसिस मुलामध्ये कोण तयार होते, तर ते कोण तयार करतं, बोर्टेला पर्ट्युसिस. त्यानंतर विच बॅक्टेरिया कॉजेस सेल्युलिटीज. तर कोणता बॅक्टेरिया कॉज करतं सेल्युलिटीज. करेक्ट आन्सर काय आहे याचं, करेक्ट आन्सर आहे स्टॅफायलोकोकस पायोजिन्स. त्यानंतर विच बॅक्टेरिया कॉज अपसेस फॉर्मेशन. ॲप्सेस. तर कोण फोड तयार करणारे कोणते, स्टॅफायलोकोका ओरिस पायोजिन्स. स्टॅफायलोकोकस ओरिस इज द करेक्ट आन्सर. विच बॅक्टेरिया कॉज निओनॅटल मेनिंजायटिससाठी कोणता बॅक्टेरिया कॉज केला जातो, तर करेक्ट आन्सर ऑल ऑफ द बोथ स्टॅफायलोकोकस, इकोला आणि लिस्टेरिया तिन्ही पण केले जातात. त्यानंतर विच बॅक्टेरियम कॉजेस पायलिओनेफ्रिट्स. तर कोणता बॅक्टेरिया कॉज करते, करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए ई कोलाय. विच बॅक्टेरिया कॉज एंट्रिक फेवर. कोणाला येते, सॅल्मोनेला टायफी. आणि त्यानंतर विच बॅक्टेरियम कॉजेस गॅस्ट्रोएंटरायटिस इन अडल्ट्स. गॅस्ट्रोएंटरिटिस फ्रूटमध्ये कोण तयार करते, कोणता बॅक्टेरिया तयार करतो, तर ई कोलायचा तयार करतो. बाकीचे क्वेश्चन्स आपण नंतर घेऊ. जय हिंद.